मी कधी कधी वाकून बघते ना, असं माझा डेस्क आहे ना, तिथून विंडो अशी तर तिथून असं एवढं वाकल्यानंतर ते स्टेशनरीचं दुकान दिसतं. माझी मान दुखते तरी हा आतमध्ये असतो, बाहेर येतोच नाही. मग नको वाकून बघूस. कशाला वाकून बघते? हे बघ, नसतं वाकून बघितलं मी, खरं देवा शपथ नसतं. मला काही सवय आहे का असं लोकांच्या मध्ये मध्ये करा? नाही सवय, मला काय करायचंय. पण ती तशी आहे ना स्टेशनरीवाली. हा, ती तशी वाक. हे बघ ओंकार, ते त्यांचं आहे, ते त्यांचं रिलेशन बघून घेतील. आपण कशाला उगाच बोलायचं? पण बोलायलाच नको ना. मला तशी सवय नाहीये. हा, तू पण सवय लावून घे. हे कोणाच्या अद्यात मध्यात पडायचं नाही. अजिबात कोणाबद्दल वाईट साईड बोलायचं नाही त्याच्या मागून. मी आधीच सांगून ठेवते. हा, हो 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 हो, तुझ्या तोंडी हे वाक्य शुभतंय. तू पण इम्प्लिमेंट कर. लहानपणापासून आमच्या घरात आहे नाही असे संस्कारच आहेत. आई बाबा, मी, आई बाबांनी मला शिकवलंय कशाला पडायचं ना. त्यांचं ते बघून घेतील. आपलं सुखी आयुष्य आपण जगायचं. येस येस, नक्की नक्की. हा हा. ए ओकार, काय काय? पण हे कोणाला सांगू नकोस हा दोघांचं. नाही नाही, चल चल, ह्याचं मी कशाला कोणाला सांगेन. फारसं माहिती नाहीये ना कोणाला, म्हणून उगाच ते विचारायचं कशाला ना. बरोबर बरोबर. तू एक आपलायस म्हणून तुला सांगितलं. आपला करू नकोस ग. आपला तू हे 3 अक्षर आहेत ना, असे बाणाने मारतेस माझ्यावर आणि तसे घुसतात इथे आणि काढताना म्हणजे शाश्वती असं होतं. तू ना अशक्य आहे ग मी, अशक्य आहे. तर या आपल्या माणसानी एका आपल्या माणसासाठी एक आपली शायरी केलेली आहे. तू आपलंशील हे ऐकशील का? पटापट ऐक. पटापट पटापट पटापट. 15 मिनिटं उरली आहे ओंकार. 15 मिनिटं? बघ ना. एक लगेच लगेच. अरे ना. ऐक शायरी ऐकून घे, शायरी ऐकून घे. शायरी. तेरे रुखसार पे ढलती हुई जुल्फे तौबा, तेरे रुखसार पर ढलती हुई जुल्फे तौबा. तिला बघितलंस का? कोणाला? ती बघ असं डायरेक्ट नको ना. येडा आहेस काय तू? डायरेक्ट कुठे बघतोस? तुला ना ऍक्टिंगच करता येत नाही ओंकार. सगळ्यांचा तोच आरोप आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हे शिकवाकू, माझी चड्डी देतो काय? शिकवाकू. दत्तू, माझं नाव इश्वाकू आहे रे. 15 वर्ष आपण एकाच सोसायटीत राहतोय. आपण 6 महिने हॉस्टेलमध्ये पण एका रूम मध्ये राहतोय, तरी तुला माझं नाव कसं पाठ होत नाही दत्तू? अरे उद्या पाठ करतो. आता तू चड्डी दे. ती जांभल्या कलरची बघ चड्डी, जांभल्या कलरची. मध्ये दिल आहे अशी. हा, हे काय कसं होणार आहे काय माहिती. आणि ऐक, आता सतत चड्डी चड्डी बोलू नकोस, मी प्रार्थना करतोय. ओके. शुभ जन्मदिनम तुभ्यम, शुभ जन्मदिनम तुभ्यम, शुभ जन्मदिनम तव हे, सकल सफल भूयात. बाबा मम्मा तुम्ही इथे आलात? मी खरं सरप्राईज झालो, खूप सरप्राईज झालो मी. वाढदिवसाच्या सहस्त्र सहस्त्र शुभेच्छा इक्ष्वाकू. थँक्यू बाबा. तुम्ही कसे काय आलात मम्मा? कशी आहेस तू? मी बरी आहे बाळा, तू बरा आहेस ना? मी खूप चांगला आहे. आणि तू? कसे काय आलात म्हणजे मी यांना म्हंटल होतं आज इक्ष्वाकूचा वाढदिवस आहे तर आपण त्याला घरी बोलवूया का? तर म्हणाले नाही, इक्ष्वाकूच्या अभ्यासात व्यत्यय येता कामा नये, त्यामुळे आपण त्याला घरी बोलवण्यापेक्षा आपण त्याला अचानक जाऊन आकस्मित हर्षयोग देऊयात. म्हणजे? सरप्राईज रे. बाबांनी काहीतरी नवीन शब्द शोधून काढलाय. नाही पण मला खरंच अकस्मित हर्षयोग झालेला आहे बाबा. वा, तर म्हणून मग आम्ही पहिली ट्रेन पकडली आणि मग लगेचच तुला भेटायला आलो. कसं आहेस? बरं तशी आहेस ना? अस्वच्छच आहे. वाढदिवस आहे आजच्या दिवस. आणि हा इसम यांच्या बाजूला. ठीक आहे, हे कायमस्वरूपी असं ठेवता येईल? असू दे ना. नको ना बाबा. असं काय वाग प्रद्युम्न? माझ्या मुलावर वाईट संस्कार नको. प्रद्युम्न काय करतोयस तू हे? नको नाही असं वागूस. बर, अभ्यास कसा चाललाय? मागच्या महिन्यात सेमिस्टर होती ना? थांब, अरे वाढदिवस आहे आज त्याचा आणि मुळात पहिल्यांदा आपल्यापासून इतक्या लांब राहतोय तो. डोळे भरून मला माझ्या लेकराला बघू तर दे आधी. तक्षशिला
आपलं काय ठरलंय? काय नाव आहे? काय भावनिक व्हायचं नाहीये. आपण आपल्या मुलाला आपल्यापासून लांब का ठेवलेलं आहे? मुलं जेव्हा एकटी राहतात तेव्हा ती स्वतंत्र होतात, ती मच्युअर होतात, त्यांच्यात एक वैचारिक परिपक्वता येते की नाही? ये भाई ये बघ कैसा दिख रहा है देख बघ मजा आहे अभी मस्त दिख रहा है. अरे काका काकू हे बघा कैसा आहे काका काका पाय घालू ए गधड्या, पाय लागू असताना ते पाय घालू काय? पाय घालू? पाया पडू का विचार ना? कसा आहेस बाळा, बरा आहेस ना? मज्जा मज्जा मज्जा. मज्जा मज्जा सांग ना. याची उत्तरं ना मला आवडतच नाही. मज्जा मज्जा हे काय उत्तर आहे मला सांग. असू दे प्रद्युम्न. टिकलाय अजून टिकलाय. मला वाटलं झेपणार नाही याला इंजिनिअरिंग. हो काका इंजिनिअरिंग माझ्या रक्तात आहे. माझा पप्पूस आहे ना एकेकाली मोठा इंजिनियर होता. मॅकॅनिककडे हवा भरण्याचं काम करायचा तुझा पप्पू. त्याला इंजिनियर नाही छोटू म्हणतात. असू दे. असे कपडे असं घातलेत बघ ना. सतत नितंबावर बदाम. अम्मा ओ बाळा. बाबा दत्तूचा पण वाढदिवस आहे आज. अरे हो बरोबर, माझ्या लक्षातच नाही आलं, मी विसरले. सॉरी. बरोबर, तुमच्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो नाही का? तर तू असू दे बाळा, असू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. अभिष्ट चिंतन. ए चिंता नाही आता मजा आहे. आज मज्जा करायची एकदम बसायचं. अरे बाळा अभिष्ट चिंतन. काका चिंता करे मेरे दुश्मन अभी छोड़ो. अरे अभिष्ट चिंतन म्हणजे असू दे पप्पूस वा असू दे. अरे दूध म्हणू कोण दुदू म्हणू? आपण प्रद्युम्न नाव आहे त्यांचं. अरे वेणी तुम्ही कधी आला? वहिनी आम्ही आत्ताच आलो. म्हटलं ब्रह्ममुहूर्तावर ह्याचं औक्षण करूया. आज वाढदिवस आहे ना, पण आमची ट्रेन नेमकीच मिस झाली, लेट झाला यायला. अरे मग बोलायचं ना, आपण ट्रिपल सीट आलोच तर नाही इकडं. माझी आहे ना बायसायकल. पार्ल्याहून इगतपुरीला आपण ट्रिपल सीट यायचं होतं तुमच्या बायसायकलवरून. आला माझ्या पोराच्या वाढदिवसाला मी मांगलावर पण जाऊ शकतो. पण ते काय नाही बघा. तुम्हा दोघांना, तुझा पण वाढदिवस नाही याचा पण वाढदिवस आहे ना, तुम्हा दोघांना MMHRDA. मस्त. म्हणजे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्या पप्पाचा बोलायचा जरा प्रॉब्लेम आहे ना, ते शॉर्टकट बोलतात एकदम. बरं असू दे, असू दे. हॅपी रिटर्न्स. एक मिनिट. मग MMHRD मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ए कशासाठी आहे मग? अरुण तर्फे अरुण करणं इतकं बेंबीच्या देठापासून ओरडण्यापेक्षा सरळ सोपं सुटसुटीत म्हणावं, जीवेत शरद शतम. हा मग ठीक आहे. मी माझ्या दत्तूला MMHRDA आणि तुझ्या पोराला जावेद शरद साटम. बस. कोण जावेद शरद साटम? अरे आता बोल ना तू यार. कदम काका हा. जावेद शरद शतम नाही, मग? जिवेत शरद शतम म्हणजे काय तर 100 शरद ऋतू तू पाहावेस असं. असा त्याचा अर्थ होतो. शरद म्हणजे ऋतू आहे काय? हो. आम्हाला तर आतापर्यंत गरमा बारिश कुडकुडी हेच माहित होतं. नाही मला काही बोलायचं नाहीये यावर. मला काहीही बोलायचं नाहीये तक्षशिला यावर. गरमा कुडकुडी बारिश सोड. तक्षशिला आरतीचं ताट कर. आरती जेवायला येते काय? नाही आरतीचं ताट ओवाळण्यासाठी म्हणतात ते. हा ओवाळणी चला काय करतो. अरे बजा तू बस. नाही. या
बास आहे बास. ए, चला 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 अवलक्षण करून घेऊया पटकन. काय करूया? अवलक्षण अवलक्षण. बघ बेटा, याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण करणे. प्रद्युम्न आहे तेच बोलतोय मी. अवलक्षण म्हणतात का त्याला? औक्षण म्हणतात ना. अरे ते क्रिकेट मध्ये ना, म्हणजे पंडूला 1 करोड मध्ये घेतला, तात्याला 2 करोड मध्ये घेतला. अहो ते ऑक्शन, मी जे म्हणतोय ते औक्षण. कदम औ काही आहे की नाही? अरे बोल काय पण वसारे, पण ताटली गोलगोलच फिरवायची आहे ना रे. अरे, मुद्दा कितीही बरोबर असला तरी ताटली म्हणतायत त्या म्हणाला ते. तांबण. हा चला 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 पटकन औषण करून घ्या. हा मी औक्षण करते. तू बस बाळा इथे. हा. हा. किंवा तू करून घे. तर तू ये बाळा, बस तू पण बस, तुझं पण औक्षण करते. ते जरा गिफ्ट काढा ना. हो आधी ते गोडाधोडाचे आहे ते. बर. हे पहा काय आणलंय. आईला काजू टाकली. काजू टकली असते का? काजू कतली म्हणता येत नाहीये ह्याला. काजू टकली काय भाषेची कत्तल करत निघालेत बापले. कळत नाही मला माझ्या मुलाला मी काय या मुलासोबत राहू देतोय. असू दे असू दे. काजू टकली. हे घे हे घे. हा, हा. पाया पडतो. असू दे काकू मी पण. असू दे. काकांच्या पाया पड. हा पप्पूस अरे असू दे रिक्षा वाकू. इक्ष्वाकू रिक्षा वाकू नव्हे. अरे नाही जमत वसाऱ्या, 15 वर्ष मी प्रयत्न करतोय, मला बोलायला जमत नाही. फक्त वाकू लक्षात आहे माझ्या. ठीक आहे, हरकत नाही. कदम राहू दे, काहीच प्रॉब्लेम. असू दे. बरं इक्ष्वाकू, तुझ्यासाठी बाबांनी एक छान गिफ्ट आणलंय. हा? काय असेल ओळख बघू. पुस्तक. अरे वा, आमचा इक्ष्वाकू आता मोठा झालेला आहे. गिफ्ट ओळखायला लागलाय बरोबर. उघडून पहा, साधं सुद्धा पुस्तक नाहीये ते. कुठलं आहे बाबा? बघ 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 बघ. हे ना खरेंचं महामृत्युंजय, एक अलौकिक पर्व आणि अज्ञेयाच्या दिक्कालातील प्रवास. ए वसाऱ्या, तुझ्याकडे साधं सोपं पुस्तक नाही का? चंपक कटकट असं काहीतरी नाव आहे? कटकट नाही, थक 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 थक. आणि बाबांनी मला लहानपणापासून ती पुस्तक वाचायलाच सांगितली नाही. बाबा म्हणाले होते की जे पुस्तक एकदा वाचून कळतं ते पुस्तक वाचणं व्यर्थ. शाबास. आमचं वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. पप्पूस बोलतात ज्या पुस्तकात चित्र भारी ते पुस्तक जाम भारी. माहिती काय जायला नाही तर आवरे पुस्तक वाचायचं ना, त्याचं नाव वाचता किडनी फुटून मरायला होईल. हे नाव वाचताना तुमची किडनी फुटणार आहे. हा, वा रे वाचा काय. अरे आणि इकडे काय लिहिलंय? हे ना खरे, सगळंच खोटं आहे, मग कशाला वाचायचं? हे मूर्ख वानरा. हे झालं. हे ना खरे म्हणजे आतमध्ये खोट्या बातम्या नाहीयेत. मग काय? लेखकाचं नाव आहे हे ना खरे, हेमंत नानासाहेब खरे. काय माणूस, मला खरंच कळत नाहीये मी माझ्या मुलाला याच्या मुलासोबत का राहू देतो. बाबा राहू द्या ना. असू दे असू दे. ए, मी तुला पण गिफ्ट आणलाय. ही सुद्धा आणलेला आहे बेटा. तुझ्यासाठी आणखीन एक गिफ्ट आहे. आणखी एक. 2 गिफ्ट आहेत. वा 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 वा. हे बघ, तुझ्या या रूमच्या चावीसाठी किचन. किती छान. आणि त्याच्यावर लिहिलंय बघ काय. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. काय आहे हे? मोरोपंतांच्या केकावलीतील आर्या. धन्यवाद बाबा. आवडलं. आवडलं, मला खूप आवडलं. हो पप्पूस, मला पण द्या ना ती केकवाली आर्या. एक वाली आर्या. एक वाली आर्या. बोला ना मोरोपंताची केक. अरे वानर पुत्रा, मोरोपंत बेकरीच्या बाजूला राहायचंय का? केकवाली आर्या हवी बाबा तुला? बाबा बाबा, दत्तू दत्तू ती प्रार्थना आहे. मग प्रार्थना द्या, चालेल. नाही हा गधडा आहे. असू दे. असू दे असू दे असू दे, असू दे. चला चला, मी पण गिफ्ट आणले माझ्या पोराला. हा. हे बघ, नवीन बाईक आणले, खाली उभी आहे तिकडं. ची गडगड. पप्पूस थँक्यू. थँक्यू. बाबा तुम्ही मला किचन दिली फक्त, त्याला बाईक मिळाली. अच्छा, इक्ष्वाकू आता मोठा झालाय तर एकटा राहायला लागलाय तर आता हवा गेलीये डोक्यात. अरे ठीक आहे ना, मी काय माझ्या पोराला एकट्यालाच नाही आणले, तुम्हा दोघांसाठी आहे. अरे वा. तुम्हाला अभ्यास करून टेन्शन आलं ना, तर मोकल्या वारेमध्ये तुम्ही जाऊन फिरा, वा. एन्जॉय करा, मजा करा, नका टेन्शन घेऊ तुम्ही. काही गरज नाही. दे त्याला ते परत. दे त्याला ते परत. तुझी आहे का ती गाडी? मग कुठल्या अधिकाऱ्याने घेतलीस तू ती चावी? आणि तुमच्या मुलाकडे बघून असं वाटतंय का त्याला अभ्यासाचं टेन्शन आलं असेल? अजिबात काही करायचं नाही त्याच्यासोबत, कुठे जायचं नाही फिरायला, कळलं? अभ्यास करायचा गपचूप. प्रद्युम्न काय चाललंय तुझं? अभ्यास करणाऱ्या मुलांनी काहीच मज्जा करायची नाही आयुष्यात, असं कुठे लिहून ठेवलंय का? 12-12 तास इक्ष्वाकू आपला अभ्यास करतो की नाही?
एक दिवस फिरायला, तर काय बिघडणार आहे त्याचं? सगळंच बिघडणार आहे. एक दिवस जर इक्ष्वाकू मज्जा करायला गेला ना, तर त्याच्या जागी कोणीतरी दुसरा मुलगा लायब्ररीमध्ये येईल, त्याच्या जागी बसेल, त्याच्यापेक्षा एक दिवस जास्त अभ्यास करेल, आणि माझा इक्ष्वाकू एक दिवस अभ्यासात त्याच्यापेक्षा मागे पडेल, जे मला चालणार नाहीये. बाबा मी खूप अभ्यास करेन, तुम्ही नका काळजी करू. मी तुमचं, आईचं, माझं नाव, तिघांचंही नाव मोठं करीन बाबा. ऑलरेडी मोठा आहे वासाने, अजून किती मोठं करणार आहे? तुमच्या लोकांचं नाव घेता घेता मला पंप मारायला लागतो, आवरा दम लागतो. अजून मोठं करणार आहेस तू. असू दे. हा, हा. चला आता 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 केक कापूया. केक केक कापूया केक कापूया. आपण, ते केक महत्वाचं कापूया. आहे. ऐक, दोघांचा ऐक. वाढदिवस आहे, तर जरा शांततेत सगळं करूया. केक कापूया कापणं गरजेचं आपण. आहे का? प्रद्युम्न, हो, पाश्चिमात्य संस्कृती नुसती ना. चला केक केक कापूया हा, आपण. चला. हा चला इकडे ठेवा केक. हा दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, पॉ पॉ पॉ. दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, पॉ पॉ पॉ. इश्वाकूचा बर्थडे, इश्वाकूचा बर्थडे, इश्वाकूचा बर्थडे, पॉ पॉ पॉ. इश्वाकूचा बर्थडे. काय झालं? काही नाही, अभिरुची बदलत चालली आहे त्याची, ते पाहत होतो. नाही, मगाशी मी बोललो नाही, पण आता मला विचारायचं आहे, मागच्या महिन्यात सेमिस्टर झाली ना, किती मार्क्स मिळाले आपल्याला इक्ष्वाकू? 49. लाज नाही वाटत हे सांगताना? आनंदाने सांगतोयस, 49 मार्क मिळाले तुला, आणि आनंदाने सांगतोय. बाबा 50 मध्ये 49 मिळालेत. तरीही अभिमान आहेच. 1 मार्क कुठे इक्ष्वाकू? 50 पैकी 49 मिळालेत तुला, 50 पैकी 50 नाही मिळालेत. 1 मार्क कुठे? अरे हा ना वसारी इकडे तिकडे गेला असेल, कसं टेन्शन घेतो? तुझ्याकडे आलाय का, देऊन टाक ना यार, कसं टेन्शन घेतो? मला 15 मिळाले. 15 मिळाले, त्यातला एक देतो तुला. हा घेऊन टाक ना, तुझा कशाला चालतील त्याला मला. टेन्शन देतो? अरे मूर्ख बाप लेकांनो, काय झालं? असा मार्क देता येत नाही, आणि तुला कळत नाहीये. हा तू ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता जातोय आणि वॉर्डनला सांगतोय, माझा मुलगा इक्ष्वाकू यांच्या मुलासोबत म्हणजे दत्तू सोबत इथे राहणार नाही. अरे! हे दोघं एकत्र राहिले तर माझा इक्ष्वाकू मागे पडेल. हे दोघं एकत्र राहिले तर दत्तू पुढे जाईल, असा विचार का नाही करत तू? नाही, कसं आहे ना प्रद्युम्न, इक्ष्वाकूची रूम बदलण्यापेक्षा तू तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू बदल, तक्षशिला, त्याची जास्त गरज आहे. मित्रांना मागे टाकून पुढे जाणाऱ्या मुलापेक्षा मागे पडलेल्या मित्रांना पुढे घेऊन जाणारा मुलगा मला जास्त आवडेल प्रद्युम्न. शिकवाकूमुळे पास झालो यावर्षी मी. इक्ष्वाकू. असू दे, असू दे. बाबा मी खूप अभ्यास करेन, मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करीन, पण दत्तू आणि मला वेगळं नका ना करू बाबा. माझे बाकी सगळे मित्र आहेत ना, मी पहिलं आलो की त्यांना त्रास होतो. दत्तू हा एकमेव मित्र आहे बाबा, जो त्याला केटी लागली तरी माझ्या आनंदात तो जास्त खुश असतो बाबा. बघितलंच दुमदुमन. गुंडुमन नाव नाहीये माझं. गुंडुमन. अरे तेच ना, पवल्याच्या बाजूला बांधला पिवला बंगला, कोणाचा तरी बांध कोणाला तरी लागला. ही काय म्हण आहे? का मूळ म्हण अशी आहे, ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाण नाही पण गुंड लागला. अरे काय फरक पडतो वाचरून आज? प्रद्युम्न, परत तू तेच करतोय. अगं पण ते पण ऐक माझं, अरे त्यांच्या भाषेमुळे त्यांचं काही अडतंय का? नाही अडत आहे. तू मराठीचा शिक्षक आहेस, तुला तुझी भाषा उत्तम जमते. ते गॅरेज मध्ये काम करतात, त्यांना त्यांचं काम उत्तम जमतं, तरी सुद्धा तुम्ही दोघंही एकाच सोसायटीत एकाच फ्लोअरवर राहताय ना. काय फरक काय पडतो? आणि मला विश्वास आहे इक्ष्वाकू आणि दत्तू दोघंही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये नक्की नाव कमावतील, हो की नाही? चला आपण केक कापूया. बस झाले ना रे फालतुगिरी, केक कापूया ना, चला ना रे. चला, या. मग काही ये, तू इथे उभा राहा. ए तू इचुक इचुक हा इकडे इकडे. हा ए दत्तूचा बर्थडे, दत्तूचा बर्थडे, पॉ पॉ पॉ. इश्वाकूचा बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक बर्थडे, शुभेच्छा. पॉ पॉ पॉ. वा वा वा, किती छान. वा वा वा. असं हसत खेळत करायचं. हॅपी बर्थडे. घे ना. ए हॅपी बर्थडे. हा. ए घे घे मी केक. घेते, मी घेते. अरे अरे बापरे. अरे ही खाई. अरे दुमने दुमने चल. मी भरवला असं समज. भरव ना प्रद्युम्न, काय आहे? लाड नको बरोबर त्याचं ना. जास्तीचं. आला, ए, घे घे. कर. खा. जास्त साखर खायची नाही. हा, ए हे घे नाही, तू. नाही, ठीक आहे, ठीक आहे. हा, चल. मला पण नाही. हो हे घ्या हे मी आणलेलं नवीन पुस्तक होतं ते. वाटली तुम्ही. मला नाही ठेवायचं इक्ष्वाकूला या खोलीत. दुसरं चल. घ्या. नाही.
सादरीकरण मस्त. प्रसादा. हास्यजत्रेच्या या मंचामुळे अनेक छोटे छोटे कलाकार त्यांना संधी मिळाली किंवा ते छोटे कलाकार मोठे होत गेले. हा प्रवास आपण गेली 6 वर्ष बघतोय आणि म्हणजे याच्यासाठी सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांचं धाडस, त्याचं कौतुक करायला लागेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी वेगवेगळे कलाकार शोधले, त्यांना इथे आणलं, त्यांना मोठं केलं. पण आता मोटे गोस्वामींचं धाडस आईन्स्टाईनच्या लाईनीत अरुणला बसवण्यापर्यंत पोहोचलंय. याबद्दल मी त्यांच्याशी नंतर बोलतो. तुमच्या सगळ्यांचे गोड परफॉर्मन्स. फक्त अरुण, तुझा परफॉर्मन्स गोड नव्हता, तुझा चेरी ऑन द केक होता. वा वा, मस्त मस्त कॅरेक्टर्स आहेत या सिरीजच्या निमित्ताने मिळालेली आणि मस्त सिरीजच मस्त आहे. आणि या निमित्ताने कितीतरी वर्षांनी सुसंगती सदा घडो कानावर पडलं, सृजन वाक्य कानी पडो. वा वा वा, क्या बात आहे, मस्त मजा आली. थँक्यू. सोनाली ताई. अरुणचं काम पॉ 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 अरुणचं काम पॉ पॉ पॉ. बेस्ट. म्हणजे मला काही गोष्टी आवडल्या त्या म्हणजे तुमच्या सगळ्यांचे कपडे आणि नेपथ्य. छोटी गोष्ट असते की सादर करताना तो फोटो झाकायला तिथे दांड्या वगैरे काही न लावता मस्त बॅग आहे वरती आणि त्याच्यावर टॉवेल असा टाकता आला. अरुण, मेन तुझ्याशीच बोलायचंय कारण मला खूप आवड आहे, अतिशय मी रस घेऊन जगत असते. पण एक गोष्ट राहून गेली होती, ती तुझ्यामुळे पूर्ण होणार आहे. मी तुझ्याकडे डान्स क्लासला कधीपासून येऊ? बेस्ट. खूप मजा आली. ओंकार, अरुण नाचत असताना आणि तो गात असताना तुझ्या शरीराला जे होत होतं थोडंसं नाचणं होत होतं तुझ्याकडून, ते फार गोड होतं. खूप मस्त. आणि हे जय वीरू जे नवे मिळालेले आहेत, आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मंडळी, प्रेयसीच्या शोध मोहिमेवर असलेला प्रियकर आज पुन्हा आलाय डेटवर. चला बघूया आज तरी त्याची ही मोहीम यशस्वी होतीये का तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचाला आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ओ माय गॉड, आज असे सगळे गुलाबी कपडे घालून का आलेले आहेत? काहीच कळत नाहीये मला. येस येस, बरोबर आहे, माझा पण गुलाबी आहे. आजही सर गरीबाची चेष्टा करताय तुम्ही हा? अरे माझी नजरच गुलाबी झालेली आहे. तुम्हें किताबों में रखता अगर तुम गुलाब होती, तुम्हें किताबों में रखता अगर तुम गुलाब होती, मैं सवाल बन जाता अगर तुम जवाब होती. दुनिया जानती है मैं नशे नहीं करता, मगर मैं पी लेता अगर तुम शराब होती. बहुत खूप. नाही, माझ्या चेहऱ्यावरची लालीच तुम्हाला सांगून गेली असेल की मी प्रेमात पडलेलो आहे. आता पुन्हा एकदा मला असं वाटतंय की प्रेमच माझ्यात पडलेलं आहे, मी प्रेमात पडलेलो नाही. असं म्हणतात की जगात काही शाश्वत नाहीये, पण एक शाश्वत गोष्ट मला सापडलेली आहे जिचं नाव आहे शाश्वती. ओहो, शाश्वती मुलगी नाहीये, आय मीन मुलगीच आहे, पण ती साधी सुधी मुलगी नाहीये. ती काळजीचा झरा आहे, झरा. सतत मला प्रश्न विचारत असते की काय खाल्लंस का, जेवलास का, काय जेवलास, किती जेवलास, कुठे जेवलास, कसं जेवलास, पोट भरलं का? म्हणलं हो. अगं थांब तू आहेस तरी कोण? अरे काहीतरी वेगळं सुरू झालं. आय एम सॉरी. पण अशी काळजी वाहू मुलगी, असं प्रत्येकाचं मन जिंकणारी मुलगी असते का कुठे? आता आहेत आपल्याकडे काही मुली ज्यांना स्वतः पलीकडे काहीच दिसत नाही. प्रसाद सर, मला नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो. हरलेला ओडीआय वर्ल्ड कप आता मी विसरणार आहे आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करणार आहे. आणि माझी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे माझी शाश्वती. बास, मी सॉर्टेड आहे. बघूया कधी येते ती. कधी येते ती असं म्हटल्यावर तू काय येतोस? सर तुम्ही परत? तू परत? हो, मीच परत. लाफ्टर किती आले बघितलेत ना? आवाज लागला.
लाफ्टर घेण्यासाठी येतोस का ऑर्डर घेण्यासाठी? ऑर्डर घेण्यासाठीच येतो सर आणि मला इथून कोण काढू शकत नाही सर. काढू शकत नाही. मी 1000 जबाबी वेटर आहे ना सर. बापरे. मालकाने कळलंय इथे फार कमी घडतं, मी आल्यावरच रंगत येते. जातोस का? माझ्या मनात 2 प्रश्न आहेत सर. काय? तुमच्या पोटाला गेंड्याची कातडी आहे का? का? एवढे नकार पचवता कशी तुम्ही? बापरे. गप. मनात आलं सर, विचारलं. दुसरा प्रश्न हा आहे सर की भांडी आत्ता घासणार आहात की नकार मिळाल्यावर? जातो काय रे तू? जातोस तो मूर्ख कुठला? कधी येणार आहे माझी शाश्वती? हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. का? आय लव्ह यू. तू पण ना. अशक्य आहे. हो ना? आय नो. बर. एवढ्या लगेच? खट्याळ, मिश्किल, रुबाबदार आणि नीच. नीच या शब्दाला तू वेगळं समजू नकोस. नीच. नीच या शब्दाला माझ्या आयुष्यात एक वेगळं चांगलं वलय आहे, लक्षात घे. तू पण ना. अशक्य आहे. आय नो. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी लगेच. थांब. वेगळा. तू बस ना. बस ना, इथे बस. बसूया, इथे बस. बसूया. बापरे, ऍक्च्युली आय एम सो सॉरी. मला थोडासा उशीर झाला. तुला बराच वेळ वाट बघावी लागली असेल ना. 6 जन्म. काय? 6 जन्म मी वाट बघत होतो. 7वा जन्म पण वाट बघण्यातच निघून जाईल असं वाटलं होतं, पण तू अवतरलीस. इसलिए भगवान का मैं शुक्रगुजार हूं. काय झालं? घसा बसलाय ना. नाही अगे, घसा नाही बसलाय. मी खर्जात बोललो. खर्जात म्हणजे? मी कुठेतरी ऐकलंय विस्परिंग इज लव्ह, त्यामुळे मी असं बोललो. मी माझ्या प्रेमाचं ताट तर तुझ्या समोर वाढून ठेवलेलंच आहे, पण तुला खरोखरची भूक लागली असेल तर आपण काहीतरी मागूया. अगं नाही कसं. नको 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 नको. अगं माझ्या प्रेमाच्या अगं राणी असं नको. शाश्वती. माझ्या प्रेमाच्या ताटाने तुझं मनाचं पोट भरेल, पण पोटाचं मन कधी भरणार? तू पण ना. अशक्य आहे. आय नो. चल. पण नको, माझ्याकडे अर्धा तासच आहे. फक्त अर्धा तास आहे? हो ना. अरे यार शाश्वती, मेरे पास सिर्फ 30 मिनिट है खुद को साबित करने के लिए. बघ ना, अर्ध्या तासाचा लंच टाइम असतो का कुठे? तू मला सांग. आधी होता 1 तासाचा ब्रेक. मग गरवारे सटकला ना. कोण? कॉलेज? नाही. चल रे. गरवारे माझा बॉस. ओ. हो, कुणाला सांगू नकोस. त्यांचं थोडस ह्याचा फॅमिलीचा प्रॉब्लेम झालाय. फॅमिलीचा काय प्रॉब्लेम झाला? त्यांच्या बायकोचं अफेअर आहे. बापरे, कोणाबरोबर? हळू बोल ना. इथे ऑफिस मधली लोक येतात. असं काय करतोय? सॉरी. तो एजंट आहे ना, त्याच्या बरोबर. कोण एजंट? त्यांचा मालाडचा फ्लॅट आहे ना, तो जवळ ये ना जरासाच. त्यांचा मालाडचा फ्लॅट आहे ना, त्यांनी तो विकायला काढलेला. मग त्यांनी तो एका कंपनीला दिला ना, तिथे एजंट लावला एक. तर तो एजंट ते गिराईक घेऊन त्यांच्या घरी यायचा फ्लॅट दाखवायला. मग हळूहळू गिराईक कमी झाली. हाच यायला लागला ना त्यांच्याकडे बघतो. आणि मग घरी येणं बंद झालं. ही जायची बाहेर भेटायला त्याला. सांगतेस काय काय? करशील? पडले दोघं प्रेमात एकमेकांच्या. बायको गेली पळून. पळून गेली? एजंटच्या दुकानाला टाळून गेले पळून. अरे बापरे. कपाळाला हात लावून बसलेत नसता. बिचारे. बिचारे कसले? त्यांना तसंच पाहिजे. नॉन बिचारे. बिचारे नाहीतर काय, त्यांना तसंच पाहिजे. कसं पाहिजे त्यांना? आता लोक चिडवतात ना त्यांना. हो. लिव्ह अँड लायसन्स देणाऱ्या बरोबर गेली बायको लिव्ह इन मध्ये राहायला. अरे बापरे. आता डिवोर्स मागते. अरे एवढा? मग आता ही चिडचिड कोणावर काढायला नको, मग आमच्यावर काढता. मग काय, नाही अर्धा तास. त्यांना हेच केलं पाहिजे. म्हणजे माझ्या शाश्वतीवर तू चिडचिड काढतोस आणि तिला अर्धा तास देतो म्हणजे काय? तसं नाही, हळू बोल. खरं तरी कोणाला माहिती नाहीये फारस. अच्छा. कोणाला सांगू नकोस हे फक्त. काय? हे आपण जे बोललो मला माहितीच नाही. मी विसरलो. मी तुझ्याकडे बघण्यातच एवढा इंटरेस्टेड होतो, कानापर्यंत आलीच नाही शब्द तुझे. तसं नाही, तू एक आपलायस म्हणून तुला सांगितलं बस. ओहो.
काय म्हणालीस? कोणाला माहिती नाही आहे हे सगळं. त्याच्यानंतर कोणाला सांगू नकोस. काय? तू आपला आहेस. अच्छा ते तू एक आपलायस म्हणून. काय 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 करतोय? आपलापर्यंत पोचलेली आहेस. आपला ते माझा हा प्रवास छोटासाच आहे. सुपर बाईक घेऊन येतो, लगेच पोचूया. ओंकार तू म्हणजे ना अशक्य आहे ग. मी अशक्य. तू खायला मागवच आता. पटापट 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 मागवायचं खायला. 20 मिनिटं पटापट पटापट. हे वेटर येस सर वेटर, अरे ये ना लवकर ये ना यार. किती लेट करतोस तू? वेटर आहेस का लेटर आहेस? हा सर कळलं ना मी मध्ये मध्ये काय येतो ते. तू ऑर्डर घ्यायला मध्ये मध्ये येतो. Yes, yes, yes. हे विसरू नको. सॉरी सर सॉरी. तुम्ही ऑर्डर घे. येस मॅम. काय घेणार तुम्ही? एक सँडविच दे, टोस्ट सँडविच आणि एक ज्यूस दे आणि पटापट 20 मिनिटच बाकी आहेत फक्त. मॅडम फक्त एकच प्रश्न आहे. मी येईपर्यंत तुम्ही थांबाल ना? नाही कसं आहे भूतकाळामध्ये ना मी जेवण घेऊन यायचो पण पोरी नसायचे. चल चल रे, निघ रे निघ. काय याचं? आगाऊ आहे का? नाहीतर काय. आतमध्ये थांबलेला असतो ना बराच वेळ. कॉमेडी ते साचलेली असते. बाहेर येतो सांगतो अख्खी. याला वाटलं जिंकला. तसं नसतं ते. असं हे एवढंच नाहीये याचं आणखी माहिती आहे का? काय? 1 मिनिट बघू दे. गेला काय? गेला गेला. नाही दरवाजावर उभा असतो तो ऐकत. येडा आहे तो. ती स्टेशनरी वाली आहे ना समोर हॉटेलच्या, त्यात तिचं आणि याचं लपड आहे. याचं पण लफड आहे. ह्याचं काय काम आहे? जाऊन आपलं गपचूप चहा देऊन यायचा की नाही? नाही जातो तिथे गुलू 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 करतो. गुलू गुलू नाही करत, नुसतं दुकानात आतमध्ये शिरतो. ह्याची काय गरज आहे? बरं त्यांनी करावं, पण कधी कधी 5 मिनिटं 6 मिनिटं 8.5 मिनिटं आतमध्ये असतो तू. तू काय स्टॉप वॉच लावून बघत असतेस? तसं नाही रे, तसं नाही. म्हणजे मी कधी कधी वाकून बघते ना, असं माझा डेस्क आहे ना, तिथून विंडो अशी, तर तिथून असं एवढं वाकल्यानंतर ते स्टेशनरीचं दुकान दिसतं. माझी मान दुखते तरी हा आतमध्ये असतो, बाहेर येतोच नाही. मग नको वाकून बघूस. कशाला वाकून बघते? हे बघ, नसतं वाकून बघितलं मी. खरं देवा शपथ नसतं. मला काही सवय आहे का असं लोकांच्या मध्ये मध्ये करा? नाही सवय. मला काय करायचंय. पण ती तशी आहे ना स्टेशनरीवाली. हा, ती तशी वाक. हे बघ ओंकार, ते त्यांचं आहे. ते त्यांचं रिलेशन बघून घेतील. आपण कशाला उगाच बोलायचं? पण बोलायलाच नको ना. मला तशी सवय नाहीये. हा, तू पण सवय लावून घे. हे कोणाच्या अद्यात मध्यात पडायचं नाही. अजिबात कोणाबद्दल वाईट साईड बोलायचं नाही त्याच्या मागून. मी आधीच सांगून ठेवते. हा हो 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 हो, तुझ्या तोंडी हे वाक्य शोभतंय. तू पण इम्प्लिमेंट कर. लहानपणापासून आमच्या घरात आहे नाही असे संस्कारच आहेत. आई बाबा मी, आई बाबांनी मला शिकवलंय. कशाला पडायचं ना? त्यांचं ते बघून घेतील. आपलं सुखी आयुष्य आपण जगायचं. येस येस, नक्की नक्की. हा हा. ए ओकार, काय काय? पण हे कोणाला सांगू नकोस हा दोघांचं. नाही नाही, चल चल. ह्याचं मी कशाला कोणाला सांगेन? फारसं माहिती नाहीये ना कोणाला, म्हणून उगाच ते विचारायचं कशाला ना. बरोबर बरोबर. तू एक आपलायस म्हणून तुला सांगितलं. आपला करू नकोस ग. आपला तू हे 3 अक्षर आहेत ना, असे बाणाने मारतेस माझ्यावर आणि तसे घुसतात इथे आणि काढताना म्हणजे शाश्वती असं होतं. तू ना अशक्य आहे ग मी, अशक्य आहे. तर या आपल्या माणसानी एका आपल्या माणसासाठी एक आपली शायरी केलेली आहे. तू आपलंशील हे ऐकशील का? पटापट ऐक. पटापट पटापट 15 मिनिटं उरली आहे. ओंकार 15च मिनिटं. बघ ना. एक लगेच लगेच. अरे ना. ऐक शायरी ऐकून घे. शायरी ऐकून घे. शायरी. तेरे रुखसार पे ढलती हुई जुल्फे तौबा, तेरे रुखसार पर ढलती हुई जुल्फे तौबा. तिला बघितलंस का? म्हणाला ती बघ असं डायरेक्ट नको ना. येडा आहेस काय तू? डायरेक्ट कुठे बघतोस? तुला ना ऍक्टिंगच करता येत नाही ओंकार. सगळ्यांचा तोच आरोप आहे. हळूहळू बघ. एवढे हळू नाही, पटापट इकडे तिकडे बघून बघ पटकन. ती दिसते का? दिसली. आकाशी कलरचं घातलंय. हा, तिचं काय? तिचं काय आज वेगळ्या मुलाबरोबर आली इकडे. तुझा आणि तिचा व्हॉट्सअप ग्रुप आहे काय? नाही, मग माझ्या विंडोच्या मागे आणखी एक विंडो आहे ना, तर एवढं केल्यानंतर हे हॉटेल दिसतं ना. तू ऑफिस मध्ये काम करायला जातेस का खिडकीतनं बघायला जातेस? तू तसं
तसं नाही रे मुलींचं ना मला खरंच कळत नाही आज याच्याबरोबर उद्या त्याच्याबरोबर कशाला ना जाऊ दे ना माझी शायरी ऐक ना. असं नाही फक्त कोणाला सांगू नको फारसं अरे मी ओळखत पण मी बघितलं पण नाही मी आत्ता नीट बघतोय मी तिला. नकोस तिच्याकडे लोक बघतायत ना हा सॉरी माझी शायरी ऐकून घे ना यार तू ऑलरेडी आपलायस म्हणून सांगते तुला बस शायरी ऐकून घे पटापट पटापट हाँ, पटापट तेरे रुखसार पे ढलती हुई जुल्फे तौबा तेरे रुखसार पर ढलती हुई है जुल्फे तौबा शोलों पे मचलती हुई शबनम हमने देख ली. वा 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 शबनम वरनं आठवलं शबनमचं कळलं का कोण शबनम? शबनम ऑफिस मधली कलिग माझ्या काय बाई शबनमचा आता तिला काढून टाकतायत गरवारे सर मग मी काय करू? काय करू म्हणजे काढून टाकतायत तिला परत मी काय करू? अरे असं तुला ना कळतच नाहीये गोष्टींचा सिरियसनेस आहे बघ. मला हा ती ती तशी- तेच पाहिजे खरं तर तिला बरं. एकदम किळस येतो रे तिच्याबरोबर घाणेरडी म्हणजे किती घाणेरडं राहायचं माणसाने खूप शी. घाणेरडी, हा. किळस म्हणजे जेवते कशी माहितीये इडली कशी खाते माहितीये का मला कसं माहितीये ना मी वाढायला गेलो होतो का कधी तिला ऐक ना मी सांगते ना तुला इडली हाताने कोलसवून असं खाते रे घास उचलला ना की तो सांबार ग्रॅव्हिटीचा नियम पाळत पाळत खालपर्यंत येतो तिथूनच करत चाटायला सुरू किळस काटा आला रे माझ्या अंगावर आम्ही तिला नाही घेत डब्बा खायला आमच्यामध्ये घाण वाटते मला तर बरं झालं तिला काढलंच पाहिजे गरवारे सरांनी करण्यासाठी झालं झालं काय काळजीने बोलते अशाने मिळणार आहे का दुसरीकडे जॉब तिला मग नको ना यार मिळू दे हे सगळं मला का सांगतेस मी UPSC ला पण बसलो नाहीये हे प्रश्न यायला त्याच्यात. तू चिडतोयस काय असं काय करतोय चिडतोय म्हणजे आपण कशावर बोलायला आलोय तुझं काय चालू आहे? मी तुला सांगतेय फक्त हे कोणाला सांगू नको अगं नाही भाई सांगणार आहे कोणाला मी शबनमचं मला माहित पण नाही शबनम कोण आहे. तसं नाही शबनम मी वेगळं मी दवबिंदू बद्दल बोलत होतो शोलो पे मचलती हुई शबनम तू मला रस्त्यापर्यंत आणलास इकडे हाताला गळल्यावर प्लीज असं करू नको सॉरी 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 चिडू नको आपण आपलं बोलूया हे बघ शाश्वती मला ना आता अफेअर करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ए ती उषा आहे काय रे उषा ए उषा अगं बाई उषा अगं बाई, किती दिवसांनी बाई इथे काय करायला आली अगं मी पार्सल घ्यायला आलो होते पार्सल कसलं ग अगं जेवण नको हा जेवण हवंच नाही नवरा कसा आहे तुझा बरा आहे ना काय पण म्हणा तुमची सिरीज विक्रम वेताच्या वर चालली तू वेताळ्यास माझ्या मानगुटीवर बसलेला. NIGH म्हणजे काय? निघ शाश्वती हा. शाश्वती झालंय का ग हो, तुझं एकच बोलून? मिनिट. ए बाई, एकच मिनिट थांब नाही. ऑलरेडी 10 मिनिटं उरली आहे शाश्वती. अरे सर एक मिनिट आहे बघ हे बाई हे फारसं कोणाला माहिती नाही कोणाला बरं, सांगू नक्की. नकोस नाही सांगत, नाही सांगत. तू आपली आहेस म्हणून सांगितलं चल, हा. येते. बाकी फोनवर बोलूया हो, नक्की, नक्की. हा, चल, ये बोल बस तू आता काय बोललीस तिला काय तू आपली आहेस म्हणून सांगितलं हो. तू जगाला आपली आपली करतेस का ग? ए, वेडा आहेस काय बस इथे लोक बघतायत काय असं करतोय तसं नाही तिचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला अरे नको गे तिचा प्रॉब्लेम मला सांगू मला माहित पण नाही ती कोण आहे. असं काय करतो तिचा प्रॉब्लेम मोठा आहे ओंकार तिच्या नवऱ्याला मिशी येत नाहीये अरे बाप रे आपण UN मध्ये पाठवला पाहिजे हा प्रश्न ट्रम्पला द्या साईन करायला काहीतरी ह्याच्यावर. असं बोलतोय सरे तिच्या नवऱ्याला मिशी येत नाही मिशी नसलेल्या माणसाबरोबर एखादी बाई कसा संसार करणार तू सांग मला आता एडीएस का सर आमच्याकडे एक बोका आहे माहितीये का बोका हो. काय स्पीडनी विषय बदलतेस ना तू म्हणजे नवलच वाटतं मला सॉलिड स्पीडनी विषय बदलतेस तू म्हणजे रायटर्स मीटिंग मध्ये पण एवढे विषय पटपट 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 बदलत नाहीत. सर तेवढ्या स्पीडने निघत पण नाहीत तिकडे काहीही काम नव्हतं त्या टेबलवर हे बोलायला आला फक्त तो तिकडे काही केलं नाहीये त्या टेबलवर तिकडे त्यांनी लोक बघतायत रे लोक बघ दुसरं असं पण केलं नाही त्यांनी. ऐक तरी माझं ऐक ना आमच्या सोसायटीमध्ये एक बोका आहे 2-2 मांजरी घेऊन फिरतो निर्लज्ज तुमचा बोका 2 मांजरी घेऊन फिरतो तर तो लकी आहे माझ्यापेक्षा. नाही तर काय इथे मुलांना एक गर्लफ्रेंड पटत नाही हा 2 चॅप्टर म्हणजे बाप रे दोघींना वेगळा वेगळा टाइम देऊन ठेवलाय माहितीये का बोक्याने हो एकीला म्याव
असं केलं ना की सावंतांची मांजर येते एकीला असं केलं की जोशांची मांजर येते. हुशार म्हणजे बाप रे. तू हे बघितलंयस? हा, माझ्या घराची विंडो आहे ना, तिथून असं सरळ बघितलं की गल्लीत दिसतात येते ग. तू तुझ्या खिडकीतून दुसऱ्यांचे बोक्यांची अफेर बघतेस. हो दिसत रे, सरळ थेट दिसत माहितीये. रिकाम आहेस तू. नाही अरे, आयुष्यात तू रिकाम आहेस. तसं नाहीये ओंकार. तसंच आहे. अरे शाश्वती तसंच आहे. ती जी मांजर आहे ना, Gossip queen. तिचं- मला नाही ऐकायचं मांजर बिंजर. गॉसिप क्वीन आहेस तू, गॉसिप क्वीन. कसं बोलतोय असं ओंकार? बोलतोय म्हणजे जगात तुला बाकी कुठल्याच गोष्टी दिसत नाही. एक मिनिट, हे आरोप मी सहन नाही करू शकत हा. मी कधीच इकडचं तिकडे कोणाचं काही सांगितलेलं हो, हो, नाहीये. हो, 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 हो. माझा स्वभावच नाहीये हा. अरे तुझा स्वभाव नाही, शाश्वती नाही, सीसीटीव्ही नाव पाहिजे होतं तुझा. खरं तर तुझा स्वभाव नाही दिसतोय. तुझा स्वभाव काय आहे ते. तू खूप बोलतोयस आता ओंकार. तू आपलायस म्हणून गोष्टी सांगायला आपला आपला करू नको ग. आपला घुसला इथे आणि आपला झाला सगळा. लोक बघतायत माझ्याकडे, मला चिडवतील उद्या, काय म्हणतील? अगं तू लोकांकडे बघतेस, एकदा लोक तुझ्याकडे बघतायत तर बघू दे ना. त्यांना पण तुझ्याबद्दल काहीतरी सांगू दे बाहेर. गप्प बस आता. मी बोलणार आहे फक्त आता, कळलं? तू एक शब्द बोलायचा मी नाहीये. कुठे बोलते का कोणाशी? मी काहीच बोलायला जात- ऐक. हा. हे भवाने, अगं चेतना, तू इथे काय करतेय? चेतना तू इकडे काय करते? एवढ्या साळसूतपणाचा आवाणू नकोस. हा, एक मिनिट, काय झालंय? माझ्याबद्दल का दुनियेला सांगत फिरतेस तू? ए बाई, मी काय सांगितलं? अगं, बाई बी करू नकोस का मला? काय सांगितलं जगाला माझ्याबद्दल? तू आपलंय म्हणून सांगते. हा, तू आपली आहे म्हणून अख्खं जग आपलंय. हा, अख्खं जग तुझं आहे म्हणून सांगते लोकांबद्दल दुसऱ्यांना. तू ओरडते कशाला? एक मिनिट, मी आपलं म्हणून सांग. ए ओंकार, मी तुला विराज आणि हिचं सांगितलं आतापर्यंत. मध्ये. सांगितलं हा? आणि माझं सांगू काय? गप्पा बस. तिकडे काय जातेस? एकटा विराटचं आणि माझं काही नाही. आणि ओंकार आहे ना, हा ओंकार, तुला सांगू का मग निमिष बद्दल? ए बाई बस. ए बाई, मी काय कोणाला सांगितलं नाहीये, कळलं ना? माझ्यावर आवाज चढवायचा नाही. हा, तू हळू बोल मग. एक मिनिट. जोपर्यंत चेतना आहे ना, तोपर्यंत चेतना झाले ना, मग सांगायचं नाही. ए माझं पण नाव शाश्वती आहे, कळलं ना? कोळशेवाडीच्या वाजविनाचे पान 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 पान. आणि बघ तुला वुफ 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 वुफ. मग मी पण गेला मग. वा वा वा, जोरदार टाळ्या. तुम्ही अशक्य आहात, खरोखरच अशक्य आहात. तुम्ही आपलेच आहात म्हणून सांगितलं. हो खूप भारी, खूप भारी परफॉर्मन्स. येस प्रसाद दा. शिवम, तू मोना डार्लिंगचं स्किट जेव्हा करतेस तेव्हा तुझ्यासमोर पृथ्वीक असतो आणि तो वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये आपल्या समोर येत असतो. मला ही सिरीज तशी वाटते तुझ्यासाठी की तुला वेगवेगळी कॅरेक्टर्स करता येतात या सिरीजच्या निमित्ताने आणि तू इतकं एक्सप्लोर करतेस स्वतःला की क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर शिवा, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. फार मजा आली. ओंकार, ॲज युजल रॉकिंग परफॉर्मन्स. Thank you, sir. आणि तू या सिरीज मध्ये असो किंवा नसो, तुझ्या डोळ्यात गुलाबी रंग असतोच आणि तो ठेवच कायम. येस सर. मजा आहे त्याच्यात एक. येस सर. श्रमेश, ऍक्च्युली आम्ही तू कधी येतोय याची वाट बघत असतो. पण मग ते हे कंटाळवणं करतात असा त्याचा अर्थ नाही, पण तू तितकंच रंजक करतोस असा त्याचा अर्थ आहे. मस्त मजा आली. सुपर. थँक्यू. मंडळी, नववधूनं बांधलाय वेगळाच चंग, त्यामुळे नवऱ्याची अवस्था मात्र झाली आहे तंग. बघूया ही नेमकी काय अवस्था आहे आणि त्यात पुढे काय होतं ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया सातारचा विनोदी तारा रोहित माने, सायली परब शेलार आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप. साऊ मला अजूनही विश्वास होत नाहीये. लग्नाला 1 महिना झालाय पण मला विश्वासच बसत नाहीये की तू माझी बायको आहेस यार. बघ ना यार, ना मी टॉक्सिक बॉयफ्रेंड आहे, ना मी अल्फा मेल आहे, तरीही मला चांगली बायको कशी मिळाली यार. बास झाली हा मस्करी. चल, हे मस्करी नाही, खरंच हल्ली चांगल्या मुलांना चांगल्या बायका नाही मिळत, तुला माहिती नाहीये. आणि तू तर म्हणजे साधी सुधी चांगली नाही, फुल लकी चांगली आहेस यार. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि महिन्याभरात प्रमोशन. महिन्याभरात. साऊ, माझं ठरलेलं आहे, आता आपण हॅप्पी फॅमिली असणार आहोत. आता आपण 2-2-2चा फॉर्म्युला यूज करायचा. हा हा हा, म्हणजे तू म्हणशील तसं, तू ठरवशील तसं, तुला हवं तेच असंच ना. लबाड लबाड लगेच तू 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 म्हणजे तू तू नाही, मग 2-2-2.
दर 2 आठवड्यांनी आपण छान जेवायला जायचं, रेस्टॉरंटला जायचं. 2 महिन्यांनी आपण अलिबाग, कर्जत, इगतपुरी फिरायला जायचं. मग 2 वर्षांनी आपण पॅरिस, इटली असं सगळीकडे मस्त इंटरनॅशनल ट्रिप्सला फिरायला जायचं. 2 हो ऐकायला सगळं छान वाटतंय पण वय झाल्यानंतर हे सगळं झेपणार आहे का आपल्याला बेबी गर्ल, एज इज जस्ट नंबर. मला ना आपला संसार असा मस्तपैकी फुलवायचा आहे. फुलवूया आधी सगळं आवरूया. मग कंटाळा आला रे, कंटाळा आला. दुपारपासून फक्त कपड्यांच्या घड्याच करतोय मी. कंटाळा आला, मला काही आवरायचं नाहीये. आणि तू सुद्धा काहीही आवरू नकोस, अरे कारण आता माझा मामा येणार आहे. मामा हो, तो लग्नाला यायला जमलं नाही ना त्याला, तर तो आता भेटायला येतोय. पण आपल्या लग्नात तुझ्या मागे लिंबू धरून होता तो. हा, तो दुसरा मामा, तो वेगळा, तो नाही, दुसरा मामा येतोय. हा पण एक आहे, दळणवाला मामा आहे माझा. तो ये, म्हणजे आम्ही त्याला दळणवाला मामा म्हणतो. तो भारी आहे, मला खूप आवडतो. मला लाडका मामा आहे. आता क्यू आला ना की लगेच येईल. वाचरे बुवा आले अरे वाचे 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 मामा 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 तिकडे घुसू नको. का बरगड्या मोडल्या त्या. मामा काही काय? ए मामा नाही म्हणलं की नाही. अरे घे ना मिठीत. 2 आठवडं थांब. हा. यायला येईल त्याला असं घटमुटी मारतो का नाही बघ मग. मी तुझ्या खरंच बरगड्या मोडल्यात? खरं म्हणजे काय कसं काय? खरंच अरे काय ती बैलानं शिंगा हाणली ती जरा खोंड लय मस्तीला आलं होतं नवं आहे ना. अच्छा, बैलाने मारलं? त्याला आण तुला येऊ बरोबर मग. मला वाटलं 31 ला पायऱ्यांवर पडला. ए मस्तीला आल्या का करू नकोस. मस्करी केली मामा, दमाने मस्करी केली. मामा नमस्कार करते. अरे व्यथा आशीर्वाद आशीर्वाद. वा 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 भातसून बाई चांगली पोरगी. नशीब काढलं माकडानं आमच्या. मामा माकड काय, मी चांगला नाही. मग चांगलंच माकडायस की तू. हात सुनबाई म्हणजे अगं ते मामाची ना एक वेगळीच डिक्शनरी आहे. तो काही काही शब्द असेच बोलतो. मी भाचा, मग तू भात सुन बाई असं. अच्छा अच्छा पाणी घ्या. नाही तांब्याच दे गोडभर. तांब्या घोटभर? मग काय मामा, बस बस बस. वा वा वा. तुम्ही बोलत बसा मी पटकन चहा करून आणते हा. अय, साऊ मामा चहा नाही पीत. पाहिलं का. मग कॉफी करू का. अगं नाही, मग सॉरी सॉरी, मी सांगितलं नाहीये तिला, सांगतो. मामा फक्त दूध पितो. अरे तुला सांगा येत नाही होय बेन्या. काय? अरे बेटा पैलवान गडी आहे. आ? त्याला हात सुधी लावत नाही आपण. काय म्हणता मग तुम्ही पहिलवान आहात. मग काय विषय आहे का. साधा सुद्धा नाही. 3 वेळेस MSG केसरी आहे. ट्रिपल MSG केसरी. ती नाही. आणि 3 वेळेस समोरच्या पैलवानाचे दोन्ही खांदे दाबूनच ठेवले होते. वादग्रस्त नाहीच मुळात, निर्विवाद. जायला आपण लंगूड घालून आलो का नाही बेटा आखाड्यात, सगळी मजी बघतच बसायची आपल्याला. समोरचा पैलवान कित्येक वेळा लागा भिवून कुस्ती सोडून गेलाय. आपण लई येड पैलवान, मामाचा पांड्या आपण. मामा ना खूप असा फेमस आहे. आणि त्याचे तालमीचे किस्से तर एवढे आहेत ना. तालीम 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 म्हणजे विषयच नाही हो. तालीम म्हणजे खतरनाक तालीम आपली. पोरं पुरी आपल्या तालमीत. पोरी पण असतात. पुरी म्हणजे काय, साध्या पैलवान आहे ते पुरी. अरे तवाच पोरासने आसमान धावणार. आणि आपल्या पुरी म्हणजे पुरी पुरींची कुस्ती नसतीच कवा, पोरांची पुरींची कुस्ती. 80% पुरी तुला सांगतो पोरासने आसमान धावते त्या. अरे काय तुला सांगू लागा, काय कुस्ती करते. पोरी भारी आहेत, पोरी मस्त खेळतात. पोरी म्हणजे आजकालच्या पोरी लई चिवाट हो, त्यांच्यातच दम आहे. पोरं काय त्याच्या यायला पिदरी. हे मामा काय काय बोलतो, मी पण पोरं काय. तू तर पहिलं पेदर आहेस बेने. तुला सांगतो ह्याला मी पहिल्यांदा लंगूड घातली होती, पण नुसती लंगूडच घातली. बेण्यानं कुस्ती खेळलीच नाही गावा. लंगूड घातली की लंगूड सोडून पळायचं. मामा एक सांगू का. बोला घे. मी पण लहानपणी कुस्ती खेळायचे. वा 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 लगा, पहिलवान पोरगी आणली की घरात. वा वा म्हणजे फार नाही, थोडीफार खेळले पण. चांगलाय चांगलाय, बरं वाटलं ऐकून. मामा टेपा मारते ती. हा
टेपा टेपा नाही टेपा कशी? टेपा नाही मारत आहे मी, खरंच खेळायचे. मी इतकी अशी कडकी होते ना, पण भल्या भल्यांना पाडायची, ही लवचिक होते मी. भल्यावाल्यांना पाडायचीस हो. मग मी पण गामा पैलवान होतो. मी भल्यावाल्यांना कांद्यावरनं खाली फेकायचो. काय बोलते पेदऱ्या तू काय सांगते, कुस्तीला याड लागते. अरे ती काही सांगते. याड नाही लागते, काही नाही कुस्ती सांगते, तुला नसते खोटं वाटत असेल तर मी आईला आता फोटो पाठवायला सांगते. ए बाबा मला फोटोंवरती विश्वास नाही. फोटो एडिटेड पण असू शकतात, मला नाही विश्वास. आई फोटो कसा एडिट करेल? आई नाही करणार, पण फोटो एडिटेड असेल ना. आणि जर एक मिनिट, तू खरंच कुस्ती खेळायची? हो, चल पंजा लाव. लहानपणी, आता कुठे. बघितलं पेका मारते. ए अरे जाऊ दे की बाची बुवा, जाऊ दे की कशाला उगं तारून धरताय विषय हा? आनंद नाही रे मामा. ये नाही शहाणी आहे माझी बायको, हुशार आहे हुशार. आता नवीन लग्न आहे ना, मग घरात रुळायचं आहे. मग आधी वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे, त्यांची मनं जिंकली पाहिजे. तू म्हणालास ना मी कुस्ती खेळतो, तो लगेच ही पण मी कुस्ती खेळायचे. ही शहाणी इम्प्रेशन मारते. असं आहे होय? मी हे इम्प्रेस करायला बोलीन का पृथ्वी? हो 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 हेच ओळखलंयस तू मला? हो हो शी, हो हो, शहाणी. एवढं असेल तर मग लाव बघ पंजा लाव. चल. नको. अरे बघ बघितलं म्हणजे नाही जमत हिला. अरे जाऊ दे की कशाला उगेच लावायचा आला का पंजा लावायचा. चल. आता बघ मामा, तू आमचा पंच. हा? ते असतात ना रेफरी. हा ओके सांगितलं का? चलो. हा हात काढ तिथला, हात काढ. अरे असाच ठेवलाय. आवून जाऊ दे जोरदार. ताकद आहे बे, हा? ताकद आहे हिच्यात. ताकद आहे म्हणजे पैलवान आहे, कोण आहे लागा? हरली मामा, हरली. नाही, ही चिटिंग आहे, ही काय चिटिंग cheating आहे नाहीये? मामा. हा उठला मामा, हा उठला मामा. हरली आहे, ही हरली. उठला. ए रेफरी तुम्ही सांगा. बेन्या चुकीचा निर्णय देणारा पंचच नाही मी. डोंगान कशाला वर केलंस? मामा काही बोलणार. वर लावलं जो डोंगांवर करून. अरे नाही रे मामा. बस नाही तर लाद घालीन. हा दरवेळेला असंच करतो मामा. मी काम करत असताना ना असं माझं मनगट पिरगळतो, केस खेचतो, कानाच्या मागे येऊन पुंकर पण मारत असतो. खूप त्रास देतो. त्रास देतो? हात धरणं मी करणं त्रास दे? काही बोलते, प्रेमाने करतो मी हे सगळं. मस्तीला आलाय जो. हा? मस्तीला हात पिरगळ तुझ्या पुरीचा. हा? केस ओढतोय जो बेन्या. चल चाल मी दवतो तुला. अरे मामा नाही. मी दवतो की माझा हिंगा चल की. मामा चुकीचं ऐकतोयस तू. अरे फुंकर मारणे या शब्दात मारणेमध्येच मारणे आहे, बाकी प्रेम आहे. आता कसं करून दाखवू मी तुला मामा? बेन्या बस तिकडे. येत रे अरे तू प्रेमाने करतो ना मी साऊ सगळं. मला करतोय तू नको सांगू मला. मला पुरीच्या डोळ्यात दिसती तिची ताकद. याच्या आईला लागा हे असणारच पैलवान, विषयच नाही. तुला हिच्या डोळ्यात दिसते ताकद. मग हिच्या चेहऱ्याकडे बघून तुला असं वाटतंय पैलवान असेल. हा एक्सप्रेशन लेस आहे, पण म्हणूनच तो पैलवान आहे ती. मामा आता तो आहे पैलवान. अरे नाही. नाही तू आता तुझी प्रॅक्टिस नाही म्हणून ह्यानं तुला हरवलं. मामा अरे ती एक्सप्रेसिव्ह आहे, फक्त तुला बघून भाव चढली असं काही नाही. तू नको सांगू मला. तू ये ग बेटा तालमीत ये माझ्या. अशी तयार करतो की नाही तुला ह्याच्या आईला ह्यालाच पहिलं उचलून आपटायचं. कळलं का? काय वेळ आहेस का? येडायस का मी? तुला सोडत नसतो. तू आहे की नाही, मग परिस्थिती वेगळी असणार बघ. तू ह्याचा हात पिरगळायचा, ह्याची केस वाढायची, ही बेनरडत आलं पाहिजे माझ्याकडं. मामा माझा हात पिरगळाला. येण्यात मामा तुला जाऊतो की आता. नाही नाही ऐक ऐक तुला जाऊतो की मी म्हणतो की मग अरे प्रेमानं करते ती. मामा तू जरा शांत हो. चालेल चालेल मामा. चालतंय का? अरे पहिलवान वाटतोय की नाही? बघ कसा तयारीला लागलाय. आल्या का? वा 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 मला तर दिसायला लागले लगा लाल मातीत आमचा पहिलवान कसा तयार होतोय बघा. त्याच्या आईला लगा वा 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 भले शाबास. सुट्टी द्यायची नाही. मामा जरा- समोरच्या पैलवानांनी भिवून राहायचंय आता. अरे मामा- आमचा पैलवान आकड्यात उतरलेला आहे. मामा नाही, जरा शांत राहा. तुला वाटतंय तेवढं सोपं नाही. अरे ती मंजुलिका आहे. अरे स्प्रिंगची बाहुली वाटते ही. हिला सांग मामा, ही नाही वाटत आहे पैलवान. अरे तुला कळत नाहीये, काय? तू उगाच तिला हवा देतोयस. काय ना तुझ्या त्या आखाड्यातल्या त्या तालमीतल्या ज्या पोरी आहेत ना, त्या स्ट्रॉंग आहेत. ही कचाकड्याची बाहुली आहे. जिभेत ताकद आहे हिच्या. ए मी स्ट्रॉंग नाहीये. नाहीये तू स्ट्रॉंग नाहीये. स्ट्रॉंग आहे रे. मग लग्नाचं सांग. ए चल रे. अरे असं काय करतेस? आता तुला दाखवायला हे सगळं करतेय. दाखवाय म्हणजे? अरे लग्नाच्या बसमध्ये एक बॅग उचलत नव्हती तिला. माझा हात जरा भरलाय, धरणं बॅग. मामा मी सकाळपासून जरा वीक झालेले, कारण मी उपास तापास केलेले. ह्याच्यासारखं खाऊन नव्हते आले बाहेर. लग्न काय तुझ्या एकटीच होतं, माझं नव्हतं. मी पण उपास केला होता. ए पिझ्झा खाऊन आलेलास तू. ए मी कधी पिझ्झा खाल्ला? हो इथे कॉर्न चिकटलेला होता रिसेप्शनच्या फोटोमध्ये बघ. अरे, असं स्पष्ट दिसला आधी ए, भांडू नका रे. अरे तसं नाही, तू उगाच काहीतरी बोलशील तिला, ती तयार होईल. तू नको, तू तिच्या नादी लाग. तयार होईल मी, तयार करणारच आहे तिला आता मी.
म्हणजे विषयच नाही बेटा, तू ये माझ्या तालमीत अशी तयार करतो की नाही तुला, ह्याला पहिला आपटायचा आपण. ए बाबा बाबा मामा ती खरंच मनावर घेईल. तू काम बंकस मध्ये बोलत असशील, ती सिरियसली घेईल. ऐक, माझं चुकलं बाबा, मी तुला पंजात हरवलं, तू मला पंजात हरव, सॉरी. मी पंजात हरतो. ए हारलो रे. नहीं 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 नहीं, कमजोर आदमी पहलवान को कभी माफ नहीं करता. वो तभी माफ कर सकता है जब वो उससे भी बड़ा पहलवान हो जाए. अरे भले शाबास! वा, 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 वा. आता शुभतोय का ना आमचा पैलवान. मामा वा. तू जरा जास्त हवा दिलीयस. हा? माझ्या सोनी मराठीवर अचानक साऊथ इंडियन डब पिक्चर लागला. तुला कळत नाही, अर्धी वाक्य तर अजय देवगणच्या स्टान्स मध्ये बोलली होती. ए बेन तू का बस. मामा हे ऐक, अरे बंकस मध्ये चाललेला. ए काय अरे ती काय करते? मर्दासारखा मर्द आहेस का लगा, काय कोण मर्द आहेस? काय अर्थ आहे या वाक्याचा मामा? मर्दासारखा मर्द आहेस का, काय लेका मर्द आहेस याचा अर्थ? पुढे पुढे बोललो बस. अरे आपली बायकोला का पैलवान बनती, आनंद झाला पाहिजे तुला. हा? तुला कळतंय? का आनंद वाटेल मला? ती नाहीये जर पहिलवान तर तू कशाला तिला- अरे ती समोरच्या पैलवानाला लोळावती की नाही बघ, एका वर्षात अशी तयार करतो की नाही तिला, अभिमान वाटला पाहिजे तुला. अरे पण नाही, मला वाटून घ्यायचाय अभिमान माझी बायको पैलवान असल्याचा. आणि मला हेही नाही बघायचं की ती समोरच्या पुरुषाला कसं लोळवते. मला माझ्या बायकोला माझ्या बेडमध्ये छान असं आळस देताना बघायचंय. आळस देताना असं हे मला पोझिंग करताना नाही बघायचंय मामा. एक मिनिट मामा, तू जरा शांत बस. ए साऊ मामा आलाय की नाही आपला? हा, त्याच्या जेवणा बिवणाचं काहीतरी बघ. जा बरं. काय मामा नको ना यार, तू काय करतोयस? 1 महिना नाही झाला आमच्या संसाराला, तू काहीतरी खूळ भरतोयस तिच्या डोक्यात, तालमी बिलमी. आई अडताल मी तर आता काय पुरी नाही, काही गरज नाहीये बाबा, तुला माहिती नाही माझं प्लॅनिंग आहे अख्खं पुढे. काय प्लॅनिंग आहे माझं, कसलं फॅमिली प्लॅनिंग. काय तोंडात बोलतेस? फॅमिली प्लॅनिंग. अरे मोठ्यानं बोल की का पैलवानाचा नवरा आहे, मोठ्यानं बोल. अरे फॅमिली प्लॅनिंग आहे मामा माझं. मग एकटा कर. म्हणजे तसलं नाही सांगायचं. एकट्याने कुठलं फॅमिली प्लॅनिंग करतात? मग आता ती तिकडं माझ्यावर तालमीत असणार, तू कोणाच्या बापाचं प्लॅनिंग करणार आहेस रे बेनी? अरे कोणाच्या बापाचं नाही करायचंय मामा, मला बाप व्हायचंय. मग तू स्वतःच बस पाहण्यात म्हण मी बाप आहे म्हणून. हे कुठले उपाय आहेत तुझे मामा? आईला लागा पोरी. अय्या शाबास. तयार आहे आता मी मामा. हा? तयार आहे? कुठे चालली? कुठे? तालमीला जायला. तालमीला जायला बॅग? काय डोक्यात? गणी, आशीर्वाद द्या. ए कुंकू पुसला. ए तल रे तल बाजूला. अरे आता धनी होतो ना मी. आशीर्वाद. साऊ ऐक, तुला कळतंय का हे मामा असंच मस्करीत बोलला, तू काय करतेस? नाही, आता या खांद्यावरती जेव्हा चांदीची गदा येणार ना, तेव्हाच मी या घरात पाऊल ठेवणार. शाबास. वार बेटा, वागीन माझी. अरे नाही यार साऊ, अगं मला तुझ्या या खांद्यावर चांदीची गदा नाही, आपलं बघायचा. आधी चांदीची गदा, साऊ मामा आता काय करायचं सांगा काय मला. करायचं म्हणजे आता तुला गंडा बांधणार, ती पहिल्या बांगड्या काढून टाक. ए मामा नाही. खेळताना चालतच नाही असलं. मामा अरे सौभाग्याचं लेणं आहे ते. तू काय सांगतोय मला असलं पेदरा सौभाग्य नको जा, काढून टाक ती सगळं काढून टाक. नाही सगळं काढून साऊ मामा नको ना यार. चला बघू आपण काय करायचं तिकडे. चला साऊ नको ना जाऊ. शाबास. काय सापडलं यार हिला? साऊ नको ना जाऊ. ए साऊ मामा. बाचरे बुवा, काय मामा? आता आमच्या लेकीला कशी पैलवान बनवतो बघाच. मन नका ना. आता ह्या घरात नातू येईल, तो पैलवानाचा नातू म्हणूनच जन्माला येईल, ह्या पेदऱ्याचा नातू म्हणून नाही. मामा तू माझा मामा आहे, पण एकदा विचारतो, येडा आहे का तू? ए अरे तर तू तिला घेऊन चालला तर या घरात कसा जन्माला येईल तुझा नातू, मला सांग. अरे येईल, थोड्या टायमाने येईल. अरे मामा ना, 1 मिनिट, थोड्या टायमाने म्हणजे तू कधीपर्यंत घेऊन चाललास तिला? आता 2 वर्ष काही ती येत नसती इकडे. ए मामा 1 महिना झाला यार लग्नाला. मग? मामा, नाही असं नको करू तू. अरे वागीन आहे बाबा ती, मिनिटा याला काय झुरळ आहे तो. काय बोलतेस बेनिया? मामा आता तसलं काय नाही. आता येणार ती म्हणजे साऊ पैलवानच. कळलं का? ये भले शाबास. येतो चला. मामा ए मामा, आई बरोबर बोलली होती, लांबच्या मामांना लांबच ठेवायचं असतं. वा तुम्हा तिघांनाही MH केसरी द्यावा असा परफॉर्मन्स होता, एकदम दमदार. आहा सोनाली ताई,
पृथ्वी, तुला काही अवघड गेलं नसेल नवीन लग्न झालेल्या भूमिकेचं काम, तर फारच गोड होतं. आणि किती म्हणजे आम्हाला इमॅजिन करता आलं की कोण कोणाला फुंकर मारत असेल, असे हात पकड. वा वा, अनुभवाचे बोल. रोहित, फार छान. मामाच्या दुमडलेल्या ज्या कडक स्लीव्स होत्या त्या मामाच्या म्हणजे मामाच्याच असू शकतात. आणि हा जो साडीतला आणि मोकळे केसातला पैलवान गडी आहे, हा नवा गडी आम्हाला खूप आवडला. फारच गोड चालली. कारण सुरुवातीला अगदी असा फील आला की नाजूक नवरी, हिरवा चुडा असलेली, आणि एकदम तू जे शड्डू ठोकून मल्ल झालीस ते बघायला खूप मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू. तर मंडळी, हास्याची ही फुलबाग अशीच बहरत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.